जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका. मॅडम, समजा तुम्ही तुमच्या मित्राला 500 रुपये दिले, पण त्याला 200 रुपयाचीच गरज असेल, तर तो तुम्हाला किती रुपये परत करेल? बंड्या: एकही नाही मॅडम. बंड्या: तुला एवढं साधं गणित कळत नाही का? बंड्या: मॅडम, मला गणित कळतं पण तुम्हाला माझे मित्र कधीच कळणार नाहीत. बॉयफ्रेंड: तुला रडायला काय झालं? कोणी काही बोललं का? गर्लफ्रेंड: मी माझा फोन फ्लाईट मोडवर ठेवलाय, तरीही तो उडत नाही. तो आता दुसरी गर्लफ्रेंड शोधतोय. बायकोत आणि सूर्यात काय साम्य आहे? कितीही प्रयत्न केला तरी आपण या दोघांकडे रागाने आणि एकटक पाहूच शकत नाही. मित्राचे कोणते ते 4 शब्द आपले कॉलेजचे अख्खे वर्ष वाया घालवू शकतात? ती तुझ्याकडेच बघत होती. बायको: हॅलो, कुठे आहात? नवरा: ऑफिसमध्ये. तू? बायको: मी KFC मध्ये. तुमच्या मागे 2 टेबल सोडून पोरं विचारतायत, पप्पांबरोबर ती आत्या कोण आहे मम्मा? प्रवाहाबरोबर तर सगळेच जातात. खरी मर्दानगी, खरंच धैर्य लागतं प्रवाहाच्या उलट दिशेने जायला. नेमकं हेच मला ट्रॅफिक हवालदाराला सांगायचं होतं, पण येड्याने पावती फाडली. रमेश, काल तुझी बायको जोरजोरात का ओरडत होती? काही नाही यार, तिचा फोटो फेसबुकवर अपलोड करायचा होता, पण चुकून तो ओलेक्सेवर झाला. छोटा रस्ता पण लांब वाटतो जेव्हा आपल्यासोबत कुणीच नसतं, आणि लांब रस्ता एकदम छोटा वाटतो जेव्हा एखादा पिसाळलेला कुत्रा आपल्या पाठीमागं लागतो. बरोबर ना? गब्बर सिंग: ठाकूर, ए मोबाईल हमको दे दे. ठाकूर: हे बघ गब्बर, हातापायाबाबत ठीक आहे, मोबाईलशी मस्करी नको हा. पक्या: 10वीला बसणार हे कळल्यावर शेजारचे काका त्याला म्हणाले, पक्या, परीक्षेची तयारी झाली का? पक्या: होय काका, काळी पेन, निळी पेन, शिस पेन्सिल, खोड रबर आणि सर्वच तयार आहे. फक्त का नाही अभ्यास बाकी आहे बघा. वडील: पास हो किंवा नापास, तुला बाईक मिळणारच. मुलगा: नादच खुळा. वडील: पास झालास तर पल्सर 180 कॉलेजला जायला, नापास झाला तर MAT रानात वैरण आणाय जायला आणि दूध घालायला. प्रियसी: मी जेव्हा जेव्हा तुला फोन करते तेव्हा तेव्हा तू दाढीच करत असतोस रे. तू दिवसातून किती वेळा दाढी करतोस रे? दिनू: 30 ते 40 वेळा. प्रियसी: वेडा आहेस काय? वेडा नाही, न्हावी आहे मी. धन्य तो शिकवणारा मास्तर आणि उत्तर लिहिणारा पोरगा. संस्कृतचे शिक्षक. ही जी वर ओळ आहे याचा अर्थ काय? बंड्या: तू झोपून जा आई, मी ज्योतीच्या घरी जात आहे. संस्कृतचे शिक्षक कोमात. बंड्या आपला जोमात. चंप्या: एका लग्नात जेवण करत होता. झंप्या: अबे, 1 तास झालं जेवतोयस, तू अजून किती चरशील? चंप्या: अबे, मी पण परेशान झालोय, अजून 3 तास जेवायचे. झंप्या: 3 तास? चंप्या: ही बघ पत्रिका, जेवणाची वेळ आहे 7 ते 11. बंडू अभ्यास करीत बसलेला असतो. पाहुणे घरी येतात, बंडूला विचारतात, बंडू, बाबा घरी आहेत का? बंडू: मग मी काय मूर्ख आहे का जो अभ्यास करतोय? घरीच आहेत. एकदा देवाने माणसाची स्मरणशक्ती पुसून टाकली आणि माणसाला विचारले, काय काय आठवतंय का? माणूस: हो, फक्त बायकोचं नाव. देव हसला आणि म्हणाला, फॉर्मॅट केलं पण व्हायरस नाही गेला. एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं. ती भडकली. तिने त्याला धू 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 धुतला, अगदी लोळवला. तो कपडे झटकत उठला आणि म्हणाला, तर मग मी नाही समजू का? जुली फणकारतच बॉसच्या केबिन बाहेर आली. रिसेप्शन. का ग, काय झालं? जुली बॉसने विचारलं. आज ऑफिस अवर्स नंतर फ्री आहेस का? मी म्हटलं हो. रिसेप्शन.
वा मग जुली कसलं वाव. नाही कसलं काय, ही 50 पानं दिली टाईप करायला. सूरज, चुकी झाल्यावर माफी मागणारा माणसाला काय म्हणतात? नीरज, समजदार. सूरज, फारच सुंदर. आणि चुकी नसताना माफी मागणाऱ्याला काय म्हणतात? नीरज, बॉयफ्रेंड. शाळा तपासणी अधिकारी. बाळा, तुझं नाव काय? बाळा, पांडू. बाळा, तपासणी अधिकारी. शाळा तपासणी अधिकारी. बाळा, पांडू नाही बोलायचं, पांडुरंग बोलायचं. दुसऱ्या मुलाकडे बघून, हा बाळ, तुझं नाव काय? दुसरा, बंडुरंग. झंप्या, अगं, आपलं लग्न झाल्यावर तुझा बाप हुंड्यात मला कार देईल ना? चिंगी, तुला कशाला हवी आहे कार? देवाने 2 पाय कशाला दिलेत? झंप्या, ब्रेक आणि एक्सिलेटर दाबायला. मुलगी, अरे माझ्या पप्पानी मला तुझ्या बाईकवर बघितलं. मुलगा, काय म्हणाले मग तुला? मुलगी, काय सांगू तुला, माझ्याकडून पैसे परत घेतले, बसचे पैसे परत घेतले. खूप स्ट्रिक्ट फॅमिली आहे माझी. एक माणूस घरी जातो आणि बायकोला म्हणतो, लवकर जेवायला वाढ, माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत. लगेच त्याची बायको त्याच्या पोटाला हात लावते. नवरा, हे काय केलंस? बायको, काक स्पर्श. रम्या, बघ, ती मुलगी माझ्याकडे बघून हसली. गण्या, साहजिकच आहे, मी पण तुला पहिल्यांदाच बघितलं तेव्हा 3 दिवस हसत होतो. मुलगी, चल एखादा गेम खेळूया. मुलगा, चालेल, पण लपंडाव सोडून. मुलगी, का रे? मुलगा, कारण तुझ्यासारखी मुलगी शोधून सापडणार नाही.